त्वत्प्रभुजीव प्रियमीक्षसि चेन् नरहरिपूजां कुरु सततं। प्रतिबिम्बालङ्कृतिधृतिकुशलो बिम्बालङ्कृतिमातनुते। चेतो भृङ्गभ्रमसि वृथा भवमरुभूमौ विरसायां। भज भज लक्ष्मी नरसिंहानघपदसरसिजमकरन्द। नमस्कार. आज कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणारा भक्तिजागर या कीर्तन महोत्सवात आपलं स्वागत आहे. सद्गुरू जगद्गुरू शंकराचार्य करवीर पीठाधीश म्हणजेच आमचे कराडकर बुवा यांच्या स्मरणार्थ आणि नरसिंह जयंतीच्या निमित्ताने हा महोत्सव होत आहे. याचं आजचं तिसरं पुष्प अर्पण करायला आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आपण अत्यंत भरघोस प्रतिसाद आम्हाला पहिल्या दिवसापासून देत आला आहात. प्रत्येक कीर्तनाला आपले लाईक, आपले शेअर, आपलं सबस्क्राईब या सगळ्यामुळे आमच्या पुणे दर्पणलाही अत्यंत आनंद होत आहे. असाच आपला प्रतिसाद राहावा. आजच्या कीर्तनकारांचा अल्पसा परिचय. हरिभक्तपरायण सौ मानसी श्रेयस बडवे यांचं आज कीर्तन होत आहे. कीर्तनाचं प्राथमिक शिक्षण ज्यांनी आजचे आघाडीचे कीर्तनकार चारुदत्त आपळे यांच्याकडे घेतलेलं आहे. अनेक वर्ष त्यांचं कीर्तन चालू आहे. स्वतः उत्तम कीर्तन शिक्षिका पण आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरपर्यंत असलेल्या ऑनलाईन कीर्तन पद्धतीचं सध्या अवलंबन करून त्या पदविकापर्यंतची कीर्तनाचं प्रशिक्षण देत आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद त्यांना मिळत आहे. अशा त्याचबरोबर ऐतिहासिक कीर्तन हा त्यांचा पिंड आहे. अनेक प्रकारचे महोत्सव त्यांनी गाजवलेले आहेत. अनेक पुरस्कार प्राप्त ही कीर्तनकार असून धार्मिक विधी करणाऱ्या घरातून त्या आल्या असल्यामुळे अत्यंत धर्माची बैठक असलेलं कीर्तन त्यांचं आहे. धार्मिकही कीर्तन करतात त्या. त्याचबरोबर स्वतः संगीत विशारद असल्यामुळे त्यांचे संगीताचेही क्लास चालू असतात. त्यामुळे अतिशय संगीतमय कीर्तन हे त्यांच्या कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. आजच्या दिवसाचे कीर्तन सादरीकरायला मी त्यांना विनंती करतो. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी आजचं तिसऱ्या दिवसाचं कीर्तन सादर करावं ही त्यांना नम्र विनंती. श्रीमन्महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण. जय जय राम जय जय रघुवीर समर्थ नरसिंह भगवान की जय. मंगलमूर्ती
कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय प्रल्हाद वरद श्री शामराज नरसिंह स्वामी महाराज की जय जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया जय जय रघुवीर समर्थ राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा
दर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं फेसबुक आणि यूट्यूबवर प्रसारित होणारा हा भक्ती जागर कीर्तन महोत्सव नरसिंह जन्माचं औचित्य साधत दरवर्षी कीर्तन जुगलबंदी परिवारातर्फे होणारा हा भक्ती जागर कीर्तन महोत्सव यंदा आमच्या परिवाराबरोबर तीर्थाटन हाही एक नवा परिवार जोडला गेला आहे. शेवटी कीर्तनाचं सगळ्यात मोठं ध्येय हेच आहे मंडळी. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असलेली प्रत्येक माणसं जोडण्याचं जर उत्तम कुठलं साधन असेल ना तर हे कीर्तन आहे. आणि म्हणूनच सर्व कलांची जननी असली तरीसुद्धा अतिशय पुरातन असली तरीसुद्धा ही कीर्तन कला आलेल्या काळानुरूप आज अपडेट झाली आहे. म्हणून या मार्गानं तुमच्यापर्यंत आम्ही यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून पोचतोय. आजच्या या कीर्तन महोत्सवातली माझी तृतीय कीर्तन सेवा. हातामध्ये वेळ आहे त्याप्रमाणे विषय मांडण्याचा प्रयत्न करते. निरूपणाकरता घेतलेला अभंग राष्ट्रगुरु समर्थांचा आहे. जे सांगायचं आहे ते महाराजांनी अतिशय रोखठोक आणि मोजक्या शब्दात आपल्याला सांगितलं आहे. समर्थ म्हणाले, राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. काय करायचंय? राम गायचंय. पुढची पायरी त्याचं ध्यान करायचंय. आणि सगळ्यात शेवटची पायरी त्या रामालाच जीवीचा विसावा बनवायचंय. जो साध्याच्या दिशेनं प्रवास करतो आहे त्या साधकासाठी त्याच्या उपासनेतल्या या महत्वाच्या 3 पायऱ्या आहेत. आपण वैयक्तिक करतो ना मंडळी ते नामस्मरण, पण आपल्याबरोबर अजून 4 लोकांना घेऊन बसलं की आपोआप त्या नामस्मरणाचं रूप राम गावा अशा पद्धतीनं सामोरं येतं. आणि समर्थ म्हणाले, आपल्याला तेच करायचंय. राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा. तो राम गायचा आहे. स्वतः पुरता नामस्मरण करून थांबायचं नाही आहे. लक्षात घ्या, त्याही काळी ती गरज होती आणि आजच्याही काळी तीच गरज आहे. त्याही काळी विखरत चाललेला सगळा समाज एकत्रित करत संघटितपणानं उभं राहण्याची गरज होती. आणि आजच्याही काळी या संघटितपणानेच आपल्याला तरता येणार आहे. मग ते कोणतं का संकट असे ना, त्याकरता एकजूट असायला हवी. आणि ती एकजूट जर साधायची असेल तर राम नुसता नामस्मरणात घेऊन चालणार नाही. तो समूहानं गाता आला पाहिजे. तो समूहानं गाता आला पाहिजे. पूर्वी दूरदर्शनला एक जाहिरात लागायची. अवघी अर्ध्या मिनिटाची होती बरं जाहिरात, पण फार महत्वाची आहे. काय होतं त्या जाहिरातीत? एक काडी दाखवली सुरुवातीला. ती काडी कुठला तरी हात असा सामोरा येतो आणि त्या हाताने ती एक काडी पटकन तुटते. मग एक ब्लॅकआउट येतो. त्या ब्लॅकआउट नंतर पुन्हा डोळ्याला काडीच दिसतीये, पण आता ती काडी नाही, आता त्या असंख्य काड्या आहेत ज्या एकत्र आहेत. पुन्हा तोच हात येतो आणि जशी मगाशी पहिली काडी पटकन कटकन तुटली तसं हेही तुटेल असं त्या हाताला वाटतं आणि तो ते तोडायला जातो, पण ते तुटत नाही. समूहानं केलेल्या कुठल्याही गोष्टीचा हा फायदा आहे. आणि म्हणून समर्थांनी त्याही काळी 16व्या शतकात सांगून ठेवलं, ते आजही लागू पडतंय. बाबानो, राम गावा राम गा. कुठे गायचं आहे? देवघरात बसून. तो तर करायचाच आहे, कारण स्वतःची उपासना पक्की असल्याशिवाय त्या उपासनेचं सामर्थ्य समोरच्याला पटवून देता येत नाही. स्वतःची उपासना तर वाढवायचीच आहे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. वैयक्तिक उपासना तर वाढवायची आहेच, तो देवघरात म्हणायचा आहेच, त्याचं स्मरण ठेवायचं आहेच. पण तो देवघरात जो स्मरला जातो आहे तो राम
आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या परिसरात जागा करायचा आहे याच्याकरता शब्द वापरला, राम गावा. आणि एकदा का ही अवस्था निर्माण करता आली की पुढची पायरी चढायला सोपी आहे, राम ध्यावा. काही मंडळी विचारतात, बरं समर्थांना दुसरा देव दिसला नाही का? एवढी समृद्ध आहे आपली हिंदू देवतांची परंपरा, त्यातल्या कुठल्याही देवाचं नाव घ्यावं असं वाटलं नाही का? मनाला बोध करणारा मनोबोध मनाच्या श्लोकांच्या रूपानं लिहिला, त्याच्यातही बऱ्याच ठिकाणी नोपेक्षिकदा रामदासाभिमानी, दुसरा देव नाही. कुठलंही समर्थांचं स्फुट काव्य काढून बघा, 80% काव्यामध्ये रामाचंच वर्णन आहे, दुसरं काही नाही का? त्या काळी अस्तित्वात नव्हतं का? नव्हतं कसं? अहो जो जो दगड दिसला त्या दगडाला शेंदूर फासून देव करायची पद्धत होती ना, होती. लक्षात घ्या, आमच्या सर्व गोष्टींची समीकरणं स्थळ काळानुरूप आमच्यावरती आलेल्या अनेक गोष्टींनी बदलली आहेत. आणि झालेले बदल आमच्या हिंदू धर्माने अतिशय सहज स्वीकारलेत, म्हणूनच आज तो टिकून आहे इतर सगळ्या गोष्टींचा विचार करता. दगडाला देवत्व देणं ही गोष्ट नाथांच्या काळात कदाचित थोडीशी अमान्य होती, म्हणून नाथांनी भारूड लिहिलं, वेड लागलं या जनासी वेड लागलं. का? त्याला तांब्याचं भावलं केलं, त्याला वस्त्र अलंकार घालून नटवलं, मनाला आलं ते नाव दिलं, दिसेल त्याला देव म्हणत राहिलो, पण माणसातला देव विसरलो असं म्हणत नाथ या कृतीला कुठेतरी अमान्य करतात. पण हीच कृती समर्थांच्या काळात मात्र आवश्यक ठरते का? कारण येणाऱ्या यवनी आक्रमणाला हे दाखवावं लागतं की तू जिथे 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 जाशील तिथे 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 शेंदूर फासलेल्या दगडाच्या रूपात का होईना पण आमचा देव आहे. कुठे कुठे संपवशील? तुळजापूरची भवानी फोडलीस म्हणजे देव संपला का? नाही. लाखो वारकऱ्यांचं, लाखो माणसांचं श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलावरती पाथरवटाला हातोडा घालायला सांगितलास म्हणजे देव संपला का? नाही रे, तू जिथे जिथे जाशील तिथं 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 तुला देवच दिसेल. जसं प्रल्हादाने सांगितलं होतं हिरण्यकश्यपूला, कुठेही जा माझा देव आहे, माझा देव आहे. आमच्या देवघरापुरतं मर्यादित असलेलं आमच्या परमेश्वराचं स्वरूप जर आम्हाला सगळ्या माणसांच्या मनामध्ये निर्माण करायचं असेल ना, तर त्याचं फक्त स्मरण करून चालणार नाही, तो गायलाच हवा आहे. आणि म्हणून समर्थ म्हणाले राम गावा. मग तो फक्त त्याच्या नामानेच गावा असं थोडी आहे. ज्या रामचंद्राला आम्ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम असं म्हणतो, मर्यादेत राहून सुद्धा पुरुषार्थ सिद्ध करता येतो हे सांगणारी आमची देवता आहे ही. आणि त्याकरता आम्ही ही मर्यादा पाळल्या पाहिजेत, तर आम्हाला राम समजेल. कुठल्या मर्यादा? समर्थांचा श्लोक आहे, मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वयी सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. ही आमच्या उपासनेची मर्यादा आहे. मग ती उपासना आमच्या देवप्राप्ती करता असू देत, अन्यथा देशप्राप्ती करता, पण आमच्या उपासनेची ही मर्यादा आहे. कारण कुठल्याही मार्गाने आम्ही वाटचाल करत राहिलो तरी सुद्धा अडथळे हे येणारच आहेत. आणि ते अडथळे दूर करत पुढे जायचं असेल तर आमच्याकडे धारिष्ट्य असायला हवं, जे रामचंद्राच्या चरित्रात आम्हाला सापडतं. काय कमी संकट आली का हो? कमी संकट आली? उद्या राज्याभिषेक आहे आणि आदल्या दिवशी कळतं
की युवराज पदाचा अभिषेक झाल्यानंतर आता उद्या राज्यावरती बसायचं आहे हे पक्क झालंय, तरीही आपल्याला आत्ता या क्षणी आहे ते सगळं ऐश्वर्य, आहे ते सगळं वैभव सोडायचंय, वनवासात जायचंय. 1-2 दिवसाकरता ट्रिप नाहीये, 14 वर्ष सोडलं की नाही. एका क्षणात राज्यावर पाणी सोडलं, बाहेर पडले. 14 वर्षाच्या वनवासात तरी वनविहार सुखाने झालाय का? नाही. रावणाशी युद्ध झालंय. आधेमध्ये आलेली सगळी असुरांची संकट तर आहेतच आहेत. ही सगळी पार करून 14 चौकड्याची सोन्याची रावणाची लंका संपवून ती जिंकून सुद्धा तिचं राज्यपद स्वीकारलेलं नाहीये. जिंकून सुद्धा राज्यपद स्वीकारलेलं नाही. माझं वाक्य इथेच संपलं. काहीही न करता राज्य स्वीकारायला सगळेच तयार असतात हो, पण जिंकून सुद्धा राज्य स्वीकारलं नाही. लक्ष्मणानं विचारलंय, दादा जे जिंकलंस ते सुद्धा नाकारतोस. धारिष्ट्य. जसं आलेले अडथळे पार करायला धैर्य लागतं ना, तसं समोर आलेले मोहाचे क्षण टाळायला सुद्धा धैर्यच लागतं. आणि ते रामचंद्रांनी आचरणात आणून दाखवलं. अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. सांगून गेले रामचंद्र पटकन. विभीषणाला राज्याभिषेक केला, त्याचा निरोप घेतला आणि अयोध्येत परत आले. अयोध्येत परत आल्यानंतर सुद्धा जिच्या हट्टापायी राज्य नाकारावं लागलं, त्या कैकेयीच्या दर्शनाला आधी गेले. तिनं विचारलं, रामा मी तुला हकलून लावलं रे, माझ्या स्वार्थापायी, माझ्या मोहापायी, तरी माझ्या पायावर डोकं ठेवायला येतोस. कसं रे जमतं? कसं जमतं? रामचंद्रांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. रामचंद्र म्हणतायत, आई तू हाकलून दिलंस, तू पाठवून दिलंस म्हणून रावणाला संपवता आलं, अन्यथा राम अयोध्येपुरताच मर्यादित राहिला असता. हा सगळा प्रवास आहे ना, हा धैर्य दाखवणारा आहे. समर्थ म्हणतात, क्रियेविणं वाचाळता व्यर्थ आहे. कुठल्याही गोष्टीसाठी रामचंद्रांनी उलटा शब्द उच्चारलेला नाही. स्वतःच्या कृतीतनं दाखवून दिलं स्वतःचं श्रेष्ठत्व. स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःला लावलेली उपाधी सिद्ध करून दाखवली, मर्यादा पुरुषोत्तम. आणि म्हणून समर्थ सांगतात, इतर सगळे देव श्रेष्ठ नाहीत का? आहेत ना, ते श्रेष्ठ आहेतच, पण त्यांच्याही पेक्षा आत्ताच्या काळाला नव्हे इथून पुढच्या सगळ्या भविष्याकरता मला कोदंडधारी रामच श्रेष्ठ वाटतो. आणि म्हणून समर्थ सांगतायत, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. समर्थ नुसतं बोलून थांबले नाहीत, गावागावात जाऊन रामनामाची ताकद समर्थांनी प्रत्येकाला जाणवून दिली. अशक्य होत्या अशा सगळ्या गोष्टी समर्थांनी विलक्षण पद्धतीनं करून दाखवल्या, केवळ रामनामाच्या आधारावर. आणि समर्थ जगाला छातीठोकपणाने सांगू शकले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, अधिष्ठान पाहिजे तिथे भगवंताचे. म्हणून मी मगाशी म्हणलं ना, देव्हाऱ्यामध्ये स्वतः बसून, देवघरात बसून देव्हाऱ्यात ठेवलेल्या रामचंद्राची वैयक्तिक नामस्मरणाची उपासना तर आम्हाला करायचीच आहे. का? कारण या उपासनेचं सामर्थ्य जेव्हा आम्ही जगाला सांगायला जाऊ, तेव्हा आमची सातत्यानं चाललेली उपासना आम्हाला बळ देणार आहे. आणि हे सामर्थ्य जेव्हा जगाला पटेल, तेव्हा हळूहळू राम सामर्थ्याची उपासना सुरू होईल. उपासनेचं सामर्थ्य आणि सामर्थ्याची उपासना या 2 गोष्टींनी चालणार आहे हे सगळं. आणि याकरता जर एक उपाय असेल तर तो एकच रामबाण उपाय आहे, जो समर्थांनी सांगितला. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा.
अहो समोर प्रत्यक्ष पांडुरंग उभा दिसला होता समर्थांना. पण समर्थ पांडुरंगाला प्रश्न विचारतात, इथे का रे उभा श्रीरामा? ताकद लागते हे करायला, ताकद लागते. पांडुरंगाला विचारतायत, इथे का रे उभा श्रीरामा? मन मोहन मेघश्यामा. काय केले वानरदळ, इथे जमविले गोपाळ. काय केली सीतामाई, इथे आणिली रखुमाबाई. एवढं विचारण्यासाठी भगवंताशी ते नातं जपलं पाहिजे आणि ते जपता आलं पाहिजे. उगाच नाही समर्थ म्हणत आम्ही काय कोणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. ही उपासनेतली जी ताकद आहे ना, ती समर्थांनी प्रत्येकाला पटवून दिली. आणि मग पुढची पायरी शिकवली, राम ध्यावा. नुसतं नामस्मरण करून समर्थ थांबले नाहीत, त्या रामाप्रमाणे समोर आलेल्या रावणासारख्या महाभयंकर संकटाकरता तुम्ही उभं राहिलं पाहिजे. ही भावना त्या काळातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात तळागाळात असलेल्या प्रत्येकामध्ये चेतवली. तिथे कुठेही वयाचा निर्बंध नाहीये बरं. आणि म्हणून स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवाजी राजाच्या स्वराज्याच्या शपथेला रोहिडेश्वराच्या गडावरती त्या मंदिरात वय वर्ष 8 ते वय वर्ष 85 एवढ्या वयोमर्यादेचे सगळे लोक येऊन उभे राहिले होते. राजा स्वराज्य उभं करतोस का? आम्ही येतो. का? कारण हे स्वराज्य न राहता ते रामराज्य झालं पाहिजे. ही भूमिका प्रत्येकात जागी राहिली होती, हो जागी झाली होती. ही सगळी ताकद समर्थांच्या या एका कार्याची आहे. राम नुसता गावागावात गायला लावला नाही, तो प्रत्येक गावागावात ध्यान रूपाने प्रत्येकाच्या मनात जागा ठेवला. आणि म्हणून प्रत्येकाला समजलं की राम जीवीचा विसावा म्हणजे काय, म्हणजे काय. आणि म्हणून जो तो उठला, तो प्रत्येक जण रामकार्य करण्यासाठी उभा राहिला. ती परंपरा आजही इतिहासाची कितीही पानं चालली तरी चालू आहे असं दिसेल, चालू आहे असं दिसेल. कितीतरी इतिहासातल्या व्यक्तींनी हाच आदर्श ठेवून आपल्या देशाकरता देवाकरता कार्य केलंय. माझ्या एका त्यागामुळे जर माझा देश पुढे जाणार असेल आणि माझ्या देशावरती आलेलं अन्नधान्याचं संकट थांबणार असेल कुठेतरी, तर आठवड्यातला 1 दिवस मी तांदूळ वर्ज करतो असं शास्त्रीजी म्हणले नाहीत का? सगळं काही सुखनैव मिळतंय. पंतप्रधान पद आहे आणि पंतप्रधान पद म्हणजे आजच्या काळातलं राजेपदच आहे. पूर्वी नाही का राजे मंडळी कोण आहे रे तिकडे असं म्हणत टाळी वाजवायचे, जे पाहिजे ते समोर यायचं. तसं या पदावर बसलेल्या माणसाला करता येतं. अशी 2च माणसं या भारताच्या राजकारणात मला तरी आठवतात बरं. पहिले शास्त्रीजी आणि दुसरे आत्ताचे विद्यमान पंतप्रधान. काहीही अशक्य नाहीये, पण तरीही जे केल्यानंतर माझ्या देशाची माझ्या देवाधर्माची प्रगती होणार आहे ते करण्याकरता धारिष्ट्यानं समोर येईल त्या प्रत्येकाला तोंड द्यायची ताकद आहे हो या मंडळींची. आजही कितीतरी शास्त्रीजींची अनुयायी मंडळी आठवड्यातला तो 1 वार तांदूळ खात नाहीत. काय फरक पडला असता शास्त्रीजींनी तांदूळ खाल्ला असता तर? त्यांच्या जेवणाचं ताट पूर्ण झालं असतं. पण विचार केला कोणाचा? स्वतःचा नाही, सगळ्या जगाचा. स्वतःचं वैयक्तिक स्मरण न ठेवता समाजाचं स्मरण ठेवलं. आणि हे प्रतीक समर्थ सांगतात त्याच मार्गानं जाणार आहे. आम्हाला सगळीकडे राम जागवायचा आहे म्हणजे काय करायचंय? तळागाळातल्या प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेऊन त्याला आमच्या कार्यात सहभागी करता येतं का नाही याचा विचार करत आम्हाला आमची संघटना वाढवायची आहे, जी आम्हाला देवकार्यासाठी आणि देशकार्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. आणि याकरता समर्थांनी सांगितलेला हा उपदेश फार महत्त्वाचा आहे. राम गायचा आहे.
राम ध्यानी आणायचा आहे आणि सरते शेवटी तिसरी पायरी चढायला कष्ट पडणारच नाहीत. सुरुवातीलाच जरा वेळ लागतो. रोजचं उदाहरण सांगू का? सकाळी सकाळी चुकून माकून मॉर्निंग वॉकला जायचं असेल तर पहिली 10 पावलं जरा हळू पडतात, त्याच्या पुढची 30 पावलं जरा याच्या दुप्पट वेगात पडतात आणि शेवटची 40 पावलं ही इतक्या भरभर पडायला लागतात, कारण या 2 पायांनी वेग घेतलेला असतो. तसंच आहे हो, पहिली पायरी करायला थोडीशी कठीण आहे, पण पहिल्या पायरीवरती चढून पहिल्या पायरीचं काम योग्य झालं की पुढच्या 2 पायऱ्या त्या मानाने सोप्या आहेत. कारण त्यावेळेला राम गावा असं सांगत सांगत ज्यांना एकत्र केलंय त्यांच्या हाताची, त्यांच्या उपासनेची ताकद आपल्यालाही मिळणार आहे. आणि या धारणेने समर्थ सांगतात त्या अभंगाकडे जरा पाहायचा प्रयत्न करूया. म्हणून एकदा समर्थांचा अभंग पुन्हा एकदा उच्चारू आणि आपल्या कथेकडे जाऊया. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम कैवल्याचा राणी, राम कैवल्याचा राणी, राम कैवल्याचा राणी, राम कैवल्याचा राणी. रामदास अभिमानी, रामदास अभिमानी, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम ध्यावा राम ध्यावा. धन्यवाद मानसीताई. आपल्या कीर्तनाचा पूर्वार्ध उत्तम रंगला आहे. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने 20 तारखेपासून सुरू झालेलं हे आजचं 3रं कीर्तन पुष्प. प्रत्येकाने आपल्या परीने याला सजवायचा प्रयत्न केला, पण त्याहीपेक्षा आपल्यासारख्या उदार अंतःकरणाच्या श्रोत्यांचा, प्रेक्षकांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. परदेशातूनही अनेकांनी लाईक केल्याचं लक्षात येते आणि आम्ही काही मदत करू शकतो का अशी विचारणा केलेली आहे. तेव्हा आपल्या मदतीशिवाय काय होणार? आमचं कार्य सगळं तुमच्यावर आहे. आम्ही हा गोवर्धन उचलला आहे, पण तुम्ही सगळ्यांनी तो तोलून धरला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची सहाय्यभूतपणा आम्हाला उपयोगी पडतो आहे. आशीर्वाद आहेच आहेत, पण सक्रिय आशीर्वाद तुम्ही देत आहात, त्याच्या जीवावरच तर आम्ही ह्या उड्या मारतो. तेव्हा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. विशेषतः परदेशातल्या म्हणजे दुबई वगैरे सारख्या ठिकाणाहून तर आम्हाला आवर्जून याकरता प्रतिसाद मिळत आहे. पण स्कॉटलंड हो, नेदरलँड असो, USA असो, इंग्लंड असो, अशा ठिकाणून आम्हाला आवर्जून लोक अभिप्राय कळवत आहेत. हेच आमचं भांडवल आहे. असो, 2005पासून कीर्तन जुगलबंदीमुळे आम्ही प्रकाशात आलो आणि ते अनेक उपक्रम केले जातात. त्यातलाच हा भक्तिजागर दरवर्षी गेले 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 11वं वर्ष चालू आहे. आम्ही आमच्या कसोटीने, आमच्या प्रयत्नांनी हे करायचा प्रयत्न करतो. त्यानुसार हा उत्सव यंदाच्या वर्षीचं आक्रमण पाहता आम्ही ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. त्यालाही आपण खूप चांगली साथ दिलेली आहे. आम्हा बडवे कुटुंबियांना आपल्या सगळ्यांचा हा आधार वाटतो. त्याचबरोबर यावर्षी तीर्थाटन आम्हाला सहाय्यभूत झालं आहे. तीर्थाटन ही धार्मिक स्थळी लोकांना घेऊन जाणारी संस्था आहे. त्याचबरोबर भागवत कथा, रामकथा असं आयोजन करणारे प्रद्युम्न पेशवे हे त्याचे प्रमुख आहेत आणि या दोघांच्या सह्यानेच आम्ही हा उत्सव पेलत आहोत.
आजचं तिसरं कीर्तन आपण आत्ता ऐकलं सौ मानसी बडवे यांचं, आणि आपण त्याला साथ देत आहात. त्यांना संगतकार आहेत अत्यंत लोकप्रिय कीर्तनाच्या किंवा मला गाण्याच्या साथीला आत्मीयतेने साथ करणारे पंडित भरत कामत हे तबला साथ करत आहेत. आणि आम्हाला संपूर्ण आधार असतो, कायम चेहऱ्यावरती हास्य असतं. त्यामुळे कीर्तनकाराला करुण रसातही हास्यरस निर्माण करावा लागतो, अशी त्यांची ख्याती आहे. डाव्या बाजूला आहेत कौस्तुभ परांजपे, हे मुळाचे कीर्तनकार आहेत, ऑर्गन वादन करत आहेत, पण डाव्या बाजूला असले तरी डाव्यांसारखे वागत नाही आहेत. ते अत्यंत स्नेहपूर्ण साथ करून सुराला सूर देत आहेत, म्हणून तर हे सगळं सुरेल होत आहे. तेव्हा असो, आता पुन्हा एकदा आपल्याला आव्हान असं करायचं नाही आहे, आपलं सुज्ञास अधिक सांगणे न लगे, पण तरीसुद्धा आपल्याला जर काही आम्हाला आर्थिक मदत द्यावीशी लागणार असेल किंवा द्यावीशी वाटत असेल तर आपल्या सत्पात्र दानासाठी आम्ही खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपण आपल्या सवडीनुसार लवकरात लवकर आपली भेट पाठवावी. आपल्याला आम्ही मनापासून धन्यवाद देत आहोत. मानसी त्यांना विनंती आहे की त्यांचा उत्तरंगाचा कीर्तन भाग त्यांनी पुढे करावा. धन्यवाद. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे क्षणभर आपण नामस्मरण करूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. जय जय रघुवीर समर्थ. काय घडलं बघा. सांब 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 वद 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 रसने शिव. सांब 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 वद 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 रसने. विश्वेशा बद्रीनाथ विश्वेशा बद्रीनाथ. महाकाल सोमनाथ महाकाल सोमनाथ. ओंकार कृष्णेश्वर ओंकार कृष्णेश्वर. त्र्यंबकेश मृढशूली त्र्यंबकेश मृढशूली. जगदंब अंब 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 वद 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 रसने शिव. सांब 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 वद 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 रसने. हळूहळू हळूहळू उत्तर रात्र संपतीये आणि पहाटेच्या सुमंगल प्रहराला सुरुवात होतीये. अशी ही वेळ. अजून सगळं गाव जागवायचं होतं. महाराष्ट्राच्या नकाशात दिसणारं पूर्वीचं पुनवडी, पण हळूहळू हळू पेशवाईच्या काळात ज्याला पुणे गाव पुणे शहर म्हणून मान्यता मिळत होती असं हे ठिकाण. मी मूळची पुणेकरच आहे आणि ज्या चॅनलवरनं हे सगळं बघताय त्या चॅनलचं नावही पुणे दर्पणच. माऊली म्हणते पुण्याची गणना कोण करी, पण मी मात्र म्हणणार आहे पुण्याची गणना कोण करी. कारण पुणे तिथं काय होणं हो, सगळंच भरपूर आहे. काय घडलं बघा. हळूहळू उत्तर रात्र संपत संपत पहाटेचा प्रहर आता सुरू होणार अशी ही वेळ, ज्याला ब्राह्म मुहूर्त म्हणतात. या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेला पुणे गावाच्या थोडं
थोडंसं बाहेरच्या बाजूला असलेलं हे रामेश्वराचं देऊळ. आणि या रामेश्वराच्या देवळात रोज पूजेकरता दर्शनाकरता जाण्याचा यांचा नियम. कोण होते हे? पेशव्यांच्या सरकार दरबारी नानासाहेबांच्या बरोबरीनं काम करणारे गोविंद पंत खासगीवाले. रोज उठावं, स्नान संध्या करावी, घरच्या देवदेवतांची पूजा करावी आणि ऐन ब्राह्म मुहूर्ताला घरातून बाहेर पडावं. यांच्या बरोबर, यांच्या स्वारी बरोबर यांचे हुजरे, काम करणारे 2-4 नोकर चाकर, ज्यांच्या हातामध्ये पूजेचं तबक, पळी पंचपात्र, पाण्याचा कमंडलू सगळं घेऊन ही स्वारी निघायची रामेश्वराच्या देवळात पूजे करता. आजही आले होते, आजही आले होते. आणि मुखानं नामस्मरण सुरूच होतं. शिव सांब 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 वद 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 रसने. शिव सांब 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 वद 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 रसने. भीमा शंकर महेश, भीमा शंकर महेश, भीमा शंकर महेश. भीमा शंकर महेश, वैजनाथ नागेशा, वैजनाथ नागेशा, वैजनाथ नागेशा. रामेश्वर मल्लेशा, रामेश्वर मल्लेशा. द्वादश लिंगादि स्मरुनि, द्वादश लिंगादि स्मरुनि. अंब 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 वद 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 रसने. शिव सांब 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 वद 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 रसने. शिव सांब 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 वद 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 रसने. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माथा भ्रुकुटी सणारी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. असं म्हणत गजर केला आणि आत शिरले, आत शिरले आणि प्रथम नंदीला नमस्कार करायचा म्हणून त्या नंदिकेश्वरापाशी गोविंद पंतांनी एक एक पाऊल पुढे टाकावं. त्या नंदिकेश्वराला आपल्या हाताची मिठी घालण्याकरता पुढे सरकावं आणि काळ्या भोर पाषाणात असलेल्या त्या नंदिकेश्वराला पंतांचा स्पर्श होणार इतक्यात पंतांच्या लक्षात आलं, अरे रोज रिकामा असलेला हा सगळा रस्ता, ही सगळी जागा आज पायाला कोणाचा तरी स्पर्श होतोय. एका चाकराला बोलावलं मशाल पेटती घेऊन. त्या मशालीच्या अर्धवट उजेडामध्ये नीट निरखून पाहिलं. अंगावरती साधीशी सुती बंडी घातलेला, गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेला, अंगानं काटकिळा असा एक 7-8 वर्षाचा मुलगा त्या नंदिकेश्वराच्या तिथेच त्या नंदीच्या गळ्यामध्ये हात घालून त्याच्या मानेपाशी आपली मान टेकवून अर्धवट ग्लानीच्या अवस्थेत असा उभा राहिलेला, अर्धवट बसलेला दिसतोय. पाठीवरती हात नंदीच्या, पाठीवरती हात नंदीच्या, मानेवरती मान. पाठीवरती हात नंदीच्या, मानेवरती मान. शांत झोपले बाळ बघुनिया, शांत झोपले बाळ बघुनिया. हरपले ते भान, हरपले ते भान. कोण आहे रे तिकडे? उठवा उठवा या मुलाला. कोण आहे हा? या गावातला दिसत नाही. समोर आलेल्या त्या हुजऱ्यानं त्या मुलाला हळूच हलवून जागं केलं आणि समोर उभ्या असलेल्या गोविंद पंतांच्याकडे हाताने फक्त निर्देश केला. आणि
आणि चेहऱ्याने सांगतोय, डोळ्यांनी सांगतोय, अरे उठ, झोपलास काय, कोण आलंय बघ, सरकार स्वारी आली आहे. खडबडून उठला हो हा, खडबडून उठला आणि अंग चोरून एका बाजूला जाऊन असा हात जोडून उभा राहिला. गोविंद पंत तितक्याच प्रेमानं त्याच्या जवळ गेले, म्हणाले, बाळा कोण आहेस तू, या गावचा दिसत नाहीस. आणि अरे जर रात्रीचं झोपायचंच होतं तर असं नंदिकेश्वराला कोणी मिठी मारून झोपतं का बाळ? या देवळाला काही ओवऱ्या आहेत, त्या ओवरीमध्ये एखाद्या जाऊन झोपायचं. आणि एकंदर तुझ्याकडे पाहिल्यावर लक्षात येतंय किमान 2-3 दिवस तरी तुझ्या पोटात अन्नाचा कण नाही. कोण आहेस तू बाळ, कोण आहेस? असं म्हणून त्याच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला पंतांनी. आणि जी सल उराशी बाळगून गावातून बाहेर पडला होता ना, ती इतके दिवस अशी दाबून ठेवली होती अंतःकरणामध्ये, ती अंतःकरणात दाबलेली कळ डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्यातून बाहेर पडायला लागली. पंत विचारतायत, बाळा का रडतोस? अरे तुझं नाव सांगितलं नाहीस, तुला काही होतंय का हे सांगितलं नाहीस, तर मी तुला मदत कशी बरं करणार? मदत? खरंच कराल का तुम्ही मला मदत? मी कोण आहे, कुठला आहे हे सगळं सांगितल्यावर तुम्ही मला खरंच मदत कराल? मी कशा करता आलोय हे समजल्यावर तुम्ही मला खरंच मदत कराल? अरे हो हो करीन ना, पण काय ते तर सांग, ते तर सांग. असं म्हणल्यावर यानं काय म्हणावं? नाव नारायण मला बोलता, नाव नारायण मला बोलतात, एक आई ती असे पाडळीत, एक आई ती असे पाडळीत. माझं नाव ना, माझं नाव ना, माझं नाव नारायण. अरे बाळ पूर्ण नाव सांगावं. हो विसरलोच, सांगतो हा. माझं नाव नारायण अप्पाजी खिरे. बर, कोण असतं तुझ्या घरी? तू कुठं राहतोस? मी ना साताऱ्याजवळ ते पाडळी नावाचं गाव आहे की नाही, तिथं राहतो. माझ्या वडिलांकडे त्या गावचं कुलकर्णी पद होतं हो, पण वडील जसे गेले ना तसं आमच्या घराचं ऐश्वर्य आणि श्रीमंती सगळंच संपलं. माझी आई आता पाडळीत एकटीच असते. माझ्या घरी समर्थांनी दिलेल्या राम उपासनेचा वारसा आहे. त्या रामनामाला, त्या रामचरित्राला आळवत माझी आई त्या गावातल्याच एका राम मंदिराची पूजा अर्चा व्यवस्था बघत तिथेच राहते हो. आणि मीही तिच्याबरोबर तिथंच होतो इतके दिवस. हो का? बर, अजून तुझी काही माहिती? गरीबाला काही माहिती नसते, गरीबाला काही माहिती नसते सरकार. त्याची ओळख पटते ना ती त्याच्या विधभर पोटानीच. आणि ती खळगी भरण्याकरता माझी आई खूप काबाड कष्ट करते हो, काय सांगू तुम्हाला. असं म्हणून हा नारायण सांगतोय, नाव नारायण मला बोलतात, एक आई ती असे पाडळीत, वडील देवाच्या घरी राहतात, वडील देवाच्या घरी राहतात, हीच आईच्या मनी फार खंत, हीच आईच्या मनी फार खंत. मला वडील नाहीत. माझ्या आईनंच माझा सांभाळ करत करत मला एवढं मोठं केलंय. अरे मग असं काय घडलं म्हणून तू तुझं गाव सोडून आलास? सांगतो ना, सांगतो. आणि असं म्हणून हा नारायण सांगू लागला, मला वडील नाहीत. माझी आई 4 घरची धुणी भांडी करत मला सांभाळतेय. रोज पंच उषकाली उठून स्नान करून, देऊळ झाडून, सडा घालून, रांगोळी घालून, रामरायाच्या पूजेची फुलं सगळी व्यवस्था करून माझी आई पहाटे पहाटेच बाहेर पडते हो.
चार घरची धुणी भांडी करते, कुठं केर वारे करते, कोणी दिलेलं नेसूचं असतं तेच नेसते, कोणीतरी शेळं पाकं खायला घालतं, त्यावरतीच आमच्या दुपारच्या जेवणाचा हिशोब असतो. दुपारी मिळालंय ना, खाऊन घ्यायचं. संध्याकाळी काय मिळेल माहित नाही. अगदीच भूक असह्य झाली तर रामापुढे ठेवलेलं गुळ खोबरं उचलायचं, ते खायचं आणि पाणी प्यायचं. असा आमचा दिनक्रम. मी माझ्या आईला कायम विचारायचो, आई, माझे सगळे मित्र किती छान जेवतात ग, किती छान जरतारी कपडे घालतात, किती हसरे असतात, त्यांच्या आया रोज त्यांना काहीतरी खाऊ देतात, तू मात्र वर्षाकाठी 2च वेळा जमलं तरच काहीतरी चांगलं चुंगलं करतेस. कितीतरी दिवसात मला नवीन कपडे सुद्धा घेतले नाहीयेस, असं काय करतेस ग, असं काय करतेस? असं म्हणल्यावर एक दिवस माझी आई मला म्हणाली, नारायणा, आपल्याला जे हवंय ना ते आपण आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून मिळवावं बाळ. माझ्या कष्टानं जेवढं मिळतंय तेवढ्यानं आपल्या दोघांच्या पोटाची खळगी भरतीये, इतकंच. पण नारायणा, तुझ्याकडून बाकी कुठलीही अपेक्षा नाही रे. एक दिवस फक्त असा बघायला मिळू देत की माझ्या नारायणाचं नाव दश दिशेला घुमलं पाहिजे, इतकं मोठे पण तू मिळव. ज्या ऐश्वर्यामध्ये तुझ्या वडिलांनी मला या घरात आणली, ते गेलेलं सगळं ऐश्वर्य परत तुला कमवायचंय बाळ, एवढं लक्षात ठेव. नारायणानं ही मान हलवली होती आई असं म्हणल्यावर. आई रोज उठायची, रामराया पुढे जाऊन उभं राहायची आणि रामासमोर उभं राहून आपसुक तिच्या मुखातून शब्द यायचे, राम माझा मी रामाचा, राम माझा मी रामाचा, राम नामे तरली वाचा, राम नामे तरली वाचा, राम माझा मी रामाचा. काय सांगू, माझ्या आईच्या मुखातून येणारे हे शब्द ऐकले ना की माझी सकाळ व्हायची. पण रोज तेच. अहो, रोजच्या मरणाला कोणी रडतं का? पण नाही. एक दिवस मी आईकडे हट्टच केला, काहीही कर, पण मला यावेळेस नवीन बाराबंदी आणि नवं धोतर पाहिजेच. काय करेल हो माझी आई. कष्ट केले, 4 ठिकाणाहून महिना भरल्यावर जो काही पगार मिळणार होता तो आधीच मागून घेतला आणि दारावरती सगळ्या कापड चोपडासह आवश्यक गोष्टी आपल्या टोपलीत घालून आणणाऱ्या त्या बोवारणीकडून माझ्या आईनं ते पैसे देऊन माझ्या करता जरीचा एक गोंडा, सुंदर असं कापड, सुंदर असं जरतारी धोतर उपरणं विकत घेतलं हो, विकत घेतलं. तिच्या जुन्या नेसूच्या लुगड्याची काठ काढून तिनं माझ्या करता सुंदर टोपी शिवून काढली. नवा घेतलेल्या कापडाची सुंदर बाराबंदी शिवून काढली. हा, पण हे सगळं घेताना, माझा हट्ट पुरवताना मिळालेल्या त्या 1.5 रुपयाच्या पगारातनं जे महिनाभराचं घर चालणार होतं ना, तो 1.5 रुपया संपून वर त्या बाईला द्यायचे 8 आणे शिल्लक राहिले होते. पण माझ्या आईनं कुठेही काहीही तक्रार केली नाही. तिनं माझा हट्ट पुरा करण्याकरता हे सगळं काही दिलं आणि मला याची कल्पनाच नाही. सणाच्या दिवशी माझ्या मित्रांना हे नवे कपडे दाखवायला मी नाचत नाचत सगळं काही घालून बाहेर पडलो. मित्रांच्या बरोबर खेळलो, त्यांच्या बरोबर खाऊ खाल्ला. सगळं काही करत असताना माझ्या जरदारी टोपी सकट माझ्या धोत्रापर्यंत सगळ्यांनी केलेलं कौतुक अगदी अंगभर लिहायलो. आणि त्या आनंदाच्या लहरीत जेव्हा माझ्या घराच्या जवळ यायला लागलो ना, तसं माझ्या घराच्या दाराबाहेर उभं राहून माझ्या आईला बोल लावणारी ती बोवारीण दिसली
आणि ती माझ्या आईला म्हणत होती, ऐपत नव्हती तर केलेस कशाला पोराला कपडे, राहिलेले 8 आणे दे आधी. आणि माझी आई तिच्या हातापाया पडत होती, म्हणत होती, बाई ग, महिन्याचा पगार आधीच आगाऊ मागून घेतलाय, पुढच्या महिन्यात येशील का, तोही आगाऊ मागून घेते, तुझे पैसे देते. एका झाडा आडून हे सगळं मी पाहिलं आणि मला शरम वाटली. वडिलांनी कमवलेलं सगळं ऐश्वर्य त्यांच्या नंतर कुठेतरी संपलं, ते मी पुन्हा कमवून आणीन आई अशी वचनं देऊन दुसऱ्याच दिवशी हट्टाला पेटलेला मी. माझ्या आईनं माझ्या हट्टा करता परक्या माणसाकडून हे 2 बोल ऐकून घ्यावेत, ह्याच्या परता अपमान नव्हता कुठला, याच्या परता अपमान नव्हता कुठला. ती बाई निघून गेल्यावरती माझ्या आईनं डोळे पुसले आणि आई कामाला निघून गेली. मी तिच्याही नकळत घरात गेलो. सगळे नवे शिवलेले कपडे काढून टाकले, जे रोजचं होतं तेच घातलं अंगावरती. वाळत घातलेलं 10-15 ठिकाणी गाठी मारलेलं माझं रोजचं धोतर काढून घेतलं आणि घरातून बाहेर पडलो आणि निघताना रोज ज्या रामाला माझी आई विनवायची ना, त्या रामाला सांगून बाहेर पडलो, आता परत येईन तो स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध होऊनच, पण रामा तोपर्यंत माझ्या आईचा सांभाळ कर रे, ती एकटी आहे, तिचा सांभाळ कर. बाहेर पडलो काका, मी घरातनं बाहेर पडलो, पाऊल बाहेर टाकलं आणि पुन्हा घराकडे वळून पाहिलं नाही, कारण भीती वाटली की कदाचित रिकामं राहिलेलं ते घर सुद्धा माझ्या पायात कुठेतरी मायेची बेडी बांधून टाकेल की काय. आणि जो निघालो ना, तो तडक दिवस रात्र प्रवास करत इथं येऊन पोचलो. काल उशिरा रात्री सगळीकडे नेजानी सामसूम झाल्यावर इथं येऊन पोचलो. कोणाकडे जायचंय, काय करायचंय काही माहित नाही. पण आज तुम्ही मला जेव्हा हा प्रश्न विचारताय ना, तुम्ही मला मदत करायचं आश्वासन देताय ना, ते ऐकून मला माझ्या आईचे शब्द आठवले. बाळा, आपली गुरुमाऊली सांगते, कोणी नसलं तरी राम आहे, त्या रामानेच तुम्हाला पाठवलं असेल. कराल का हो मला काही मदत? काय करू मी? गोविंद पंथांनी त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोळ्यातून येणारं पाणी पुसलं. बाळा, तू काही करू नकोस, आता जे करायचं ते मी करतो, थांब हा घटकाभर, इथली रोजची माझी पूजा जी आहे तो नियम पुरा करतो आणि आपण घरी जाऊ. गोविंद पंतांची पूजा झाली. या नारायणाच्या हाताला धरलं आणि गोविंद पंत खाजगीवाल्यांनी या नारायणाला आपल्या वाड्यात आणलं. जसा हा नारायण इथं आला होता तशी अजून 40 मुलं होतीच पंतांच्या घरी. त्या काळी पद्धत होती, ज्याला कोणाला शिकायचं आहे, ज्याला कोणाला स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं आहे, त्या अशा होतकरू मुलांना शिकवण्याची, त्यांचं आयुष्य घडवण्याची जबाबदारी समाजातली काही प्रतिष्ठित लोक घेत असत. ही मुलं खरं तर आश्रित म्हणून राहत असत यांच्या घरी, पण सख्या नात्यापेक्षा सुद्धा या पोरांवर जीव लावला जायचा हो. आणि गोविंद पंतांनी या नारायणाला सुद्धा आपल्या घरात असंच सामावून घेतलं. पत्नीला हाक मारली, अहो ऐकलत का, आधीची 40 मुलं आहेतच, आता हा 41वा, यालाही घ्या तुमच्या पदराखाली. तीही पंतांचीच बायको, तिनंही हसत नारायणाला आत नेलं, ऊन पाणी काढून दिलं, त्याला स्नानाची सोय करून दिली, न्याहारी करता आत ये बरं असं प्रेमानं सांगितलं आणि नारायणाचा दिनक्रम सुरू झाला. रोज पंतांच्या बरोबरीनं उठावं, स्नान संध्या सगळं काही करावं आणि पंतांनी नेमून दिलेलं काम होतं काय, गावाबाहेर पंतांची स्वतःच्या मालकीची एक बाग होती. त्या बागेमध्ये असलेली फुलं, बेल, तुळशी असं सगळं देवपूजेसाठी खुडून आणायचं. उजाडायच्या आत आलं पाहिजे,
म्हणून हा पहाटेच उठायचा 3-3:30लाच. रोजचा नियम सुरू झाला. शिक्षण घेणं सुरू झालं. शास्त्र म्हणू नका, राजकारण म्हणू नका, शस्त्र म्हणू नका, जे 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 म्हणून त्या काळच्या शिक्षणाच्या व्याख्येत बसत होतं ते सगळं उरलेल्या 40 मुलांच्या बरोबरीनं हा नारायणही शिकू लागला. आणि एक दिवस पंतांनी त्याला सांगितलं, नारायणा, आता तुझं पुस्तकी शिक्षण पुरे झालं, आता चल माझ्याबरोबर. कुठं? जिथे पंत बसत होते तिथे शेजारी पंतांनी यालाही बसवून घेतला, सरकार दरबारी. पंत कसा अर्ज लिहितात, काय करतात, हिशोब कसा ठेवतात, हे सगळं हा बिनचूकपणाने व्यवस्थित बघतोय. आणि बघता बघता शिकायला लागला. हो, शेतसारा भरण्याकरता, तो माफ करा म्हणून तगादा लावण्याकरता अनेक माणसं यायची जी पंतांची भेट घ्यायची. नारायण हे सगळं बघत होता. पंतांचा श्वासच जणू असं पंत ह्याला सांभाळत होते. आणि एक दिवस उजाडला दसऱ्याचा. दसऱ्याचा दिवस उजाडला. एरवी तर लवकर उठावं लागायचंच, पण आज तर ऐन सणाचा दिवस. आणि अशा दिवशी नारायण सकाळी स्नान संध्या केली आणि बाहेर पडला. का? रोजचं काम करायला. तुळस, बेल, फुलं, दुर्वा सगळं काही खुडून आणायचंय पूजे करता. आणि म्हणून त्या बागेकडे जायला लागला गाव भागातून. आणि जाता जाता नारायणाला गावाचं सगळं रूप बदललेलं दिसलं. दसरा आला हसरा मोठा उत्साहाने पुणे भरे. दसरा आला हसरा मोठा उत्साहाने पुणे भरे. दारावरती हलू लागले नाच नाचुनी हार फुले. दारावरती हलू लागली नाच नाचुनी हार फुले. दसरा आला हसरा मोठा उत्साहाने पुणे हले. आज दसरा, विजयादशमी, सीमोल्लंघनाचा दिवस, काहीतरी प्रगतीच्या नव्या वाटा चोखांदाळायचा दिवस. आणि अशा दिवशी पुणे सजलं नसतं तर काय हो. छत्रपतींच्या राजकारणाची राजधानी म्हणावी असं हे पुणे, जिथे पेशवाई नांदत होती सुखानं. आणि पेशवाईच्या या काळातला हा दसरा नावाचा सण, छबिन्याची मिरवणूक निघायची होती. आणि ती निघायच्या आधी सगळं गाव शृंगारणं चाललं होतं. जसा राजा असतो ना तशी प्रजा असते. आणि म्हणून प्रत्येकाची धारणा काय होती दसऱ्यासाठी. दसरा आला हसरा मोठा उत्साहाने पुणे भरे. नाच नाचुनी हलू लागले दारावरती हार तुरे. ज्याला त्याला वाटे घ्यावी तलवारीची मुठ करी. ज्याला त्याला वाटे घ्यावी तलवारीची मुठ करी. हातामध्ये तलवार घ्यायची अशी प्रत्येकाला इच्छा निर्माण व्हावी लागली. अहो, कित्येकांनी तर घरामध्ये भाले बरचे घासून पुसून ठेवलेले होते. आणि जो तो म्हणत होता, दिल्लीवरती अटकेवरती घोड्यांच्या घेऊन टापा. जाऊया हो, निजाम किंवा मैसूरावर जाऊन आपली छाप उठवून तर येऊया चला. असा सगळ्यांचा उत्साह दोणावतोय. आणि प्रत्येक जण हार तुरे लावतय, कोणी सगळीकडे तोरणं बदलतय, कुठे कोणी रांगोळ्या काढतय, कोणी सडा घालतय. असं सगळं उत्साहाचं वातावरण. आणि ह्या वातावरणात नारायण या बागेपाशी आला. रोजच्या शिरस्त्याप्रमाणे हार, फुलं, बेल सगळं जे काय होतं ते सगळं तयार केलं. ती परडी भरली हातातली. आणि ती भरलेली परडी घेऊन नारायण पुन्हा पंतांच्या वाड्यात आला. पंतांच्या हुजऱ्याकडे ती परडी दिली. आणि तेवढ्यात पंतांच्या पत्नीने हाक मारली, नारायणा, आज इकडच्या स्वारी बरोबर जाऊ नकोस, जरा आतमध्ये ये मदत करायला. इकडच्या स्वारी बरोबर जाऊ नकोस. जरा बरं होतो मध्ये स्वामीनी सिरियल लागायची तेव्हा हे शब्द जरा रोजचे झाले होते. इकडची स्वारी, तिकडची स्वारी. बाईसाहेबांचा हुकूम नारायणानं मानला.
हातपाय धुतले आणि बाईसाहेबांच्या बरोबर सोवळ्यात स्वयंपाकासाठी म्हणून नारायण स्वयंपाकघरात येऊन उभा राहिला. सगळीकडे पाहिलं, तयारी चालू होती स्वयंपाकाची. आज दसरा, पूर्णावरणाचा स्वयंपाक तर होणार होताच कुळधर्म कुळाचाराचा, पण याच बरोबरीनं पंचपक्वान्नाचीही तयारी चालू होती. 3-4 चुली मांडलेल्या होत्या, त्या पेटलेल्या होत्या. त्याच्यावरती प्रत्येक पदार्थाचं पातेलं ठेवलंय. कोणी पाक तयार करतंय, कोणी खिरीसाठी शेवया भाजतंय, कोणी अजून काही करतंय. असं सगळं होत त्या सगळ्या पदार्थांचा घमघमाट इतका सुटलेला. आणि क्षणभरात नारायणाला आठवलं, पाडळीतल्या राम मंदिरात रामरायासमोर ठेवलेलं नैवेद्याचं गुळ खोबरं. कारण गोड म्हणलं की गुळ खोबरं हे समीकरण या पोराचं इतकं पक्क झालं होतं. एवढे गोड पदार्थ सणावाराला करायचे असतात, हे सगळं काही त्याच्या विस्मृतीतच गेलं होतं म्हणा ना. पण हे सगळं पाहिलं, मनामध्ये अतिशय आनंद वाटला. मदत करतोय. होता होता स्वयंपाक पूर्ण झाला. आता फक्त भातासाठी आधण ठेवायचं, भाताकरता आधण ठेवायचं. आणि बाईसाहेबांनी सांगितलं, नारायणा, ह्या घे तिजोरीच्या चाव्या, जा आणि आपल्या तिजोरीतून 40 चांदीची ताटं, 40 चांदीची ताटं आणि प्रत्येक ताटाकरता 2 वाट्या म्हणजे 80 वाट्या आणि 40 भांडी, 20 चांदीचे तांबे, एवढं सगळं मोजून काढून आण, एवढं सगळं मोजून काढून आण. असं म्हणल्यानंतर नारायणानं किल्ल्या घेतल्या, गेला पटकन, जे जे सांगितलं होतं ते सगळं काढलं आणि नारायणानं आता पाटपाणी घेतलं. प्रत्येक 3 पानांनंतर, ताटांनंतर त्यानं चांदीची समई उभी केली, बसायला पाट, त्या पाटापुढे ताट ठेवलेलं आहे, बाजूला वाट्या ठेवल्या आहेत, भांड ठेवलंय. प्रत्येक समईच्या पुढे एक चांदीचं तांब्या भांड भरून ठेवलंय. सुंदर रांगोळी काढून घेतली 2-4 मुलांच्या मदतीनं. आणि ही सगळी तयारी करून आता एक जण जेवायला बसायला यायला लागले, जेवायला बसायला यायला लागले. सगळे बसले, पंगत भरली, सगळे पदार्थ वाढून झाले. नारायण मदत करतोय हो वाढायला. वरण भाताची मूद वाढून झाली आणि आता त्याच्यावरती खास ताजं कढवलेलं लोणकढं तूप, ज्याच्यामध्ये दालचिनी, 2-4 लवंगा असं सगळं घातलंय. असं ते घरी कढवलेलं तूप, घरी कढवलेलं, हा, असं ते तूप घेऊन बाईसाहेब स्वतः आल्या आणि तूप वाढतायत. पंक्तीचे सुद्धा काही नियम आहेत बरं. सगळी पंगत कोणीही वाढली तरी चालते, पण त्या भातावरच्या, त्या मुदीवरचं जे तूप आहे ना, ते मात्र घरातल्या कर्त्या स्त्रीनं वाढावं, म्हणजे घरातलं ऐश्वर्य आणि श्रीमंती पिढ्यानपिढ्या शिल्लक राहते म्हणतात. बाईसाहेब तूप वाढतायत आणि नारायण एका कोपऱ्यात उभं राहून बघतोय सगळ्या पंक्तीकडे. अरे, सगळी तर पंगत भरलेली दिसतीये, मी कुठं बसायचं? मला बसायला जागाच नाही, मला बसायला जागाच नाही. एकदा या दिशेनं बघतोय, एकदा त्या दिशेनं बघतोय, एकदा 2 पावलं पुढे होतोय, एकदा मागे होतोय. बाईसाहेबांनी त्याची ही चुळबुळ पाहिली आणि बाईसाहेब म्हणाले, अरे नारायणा, बस ना जेवायला. बसलो असतो बाईसाहेब, पण कुठं बसू, कुठं बसू? सगळी ताटं तर भरली, मला पाटही रिकामा नाही आणि माझ्या करता चांदीचं ताटही शिल्लक नाही. मी कुठं बसू, मी कुठं बसू? अरे त्यात काय एवढं नारायणा, चांदीचं ताट नसलं तर नसलं, पटकन बाहेर जा परसदारी मागच्या बाजूला, तिथून एक केळीचं पान काढून आण, ते स्वच्छ पूस आणि त्याच्यावरती सगळं वाढून घे आणि जेवायला बस. आणि पाटाचं म्हणशील तर आत्ताच स्वयंपाकघरात आत एक पाट ठेवलाय बरं उभा करून, तो घेऊन ये. एवढं विशेष काय त्यात?
एवढं विशेष काय? नारायणानं बाईसाहेबांचं बोलणं ऐकलं आणि नारायणानं म्हणावं, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, 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 नातरी नाही हो येणार जेवया, नातरी नाही हो येणार जेवया, चांदीचे ताट ते पाहिजे हो मला. सगळ्यांना चांदीचं ताट दिलं, मलाच नाही. असं नाही चालणार बाईसाहेब, असं नाही चालणार. पंतांचा उजवा हात म्हणून पंत मला मानतात आणि मलाच चांदीचं ताट नाही. चांदीचे ताट ते पाहिजे हो मला, नातरी नाही येणार जेवायला, नातरी नाही येणार जेवायला, बाई बोले जरी तू नसे जेवला, काय माझा इथे घास खोळंबिला, काय माझा इथे घास खोळंबिला, जन्म गरीबा घरी छत्रपती मान करी, जन्म गरीबा घरी छत्रपती मान करी. बाईसाहेब म्हणतायत, नारायणा गरीबा घरी जन्माला यावं, आश्रित म्हणून राहावं आणि चांदीच्या ताटाची दुसऱ्याच्या जीवावरती अपेक्षा करावी, हा कुठला शहाणपणा? असशील तो पंतांचा उजवा हात, पण इथे माझ्या करता या 40 मुलांसारखाच तूही 41वा. जन्म गरीबा घरी छत्रपती मान करी, जन्म गरीबा घरी छत्रपती मान करी, बैस जेवायला भात हा वाढिला, बैस जेवायला भात हा वाढिला. बाईसाहेब जेवढ्या ताकदीनं रागानं ह्याच्याशी बोलतायत तेवढ्याच क्रोधानं हा सांगतोय, नाही नाही नाही, मला चांदीचंच ताट पाहिजे, त्याशिवाय मी बसणार नाही. अहो मी गरीबा घरचा आहे, हा काय माझा दोष आहे? आणि मी गरिबी म्हणाल तर ती माझ्या वडिलांच्या जाण्यानंतर आलेली. मूळचा मीही एका गावच्या कुलकर्ण्याचा पोरगा आहे, हे कसं विसरता? असं बोलून नारायण तिथून निघून गेला भर पंक्तीतून. सगळ्यांची जेवणं आटोपली, खरकट ओष्ट काढलं गेलं, जेवायला पंक्ती झाल्या होत्या, तिथली सगळी जागा पुसून घेतली गेली. आचार्यांची सुद्धा जेवणं झाली हो, पण बाईसाहेब काही जेवायला तयार नाहीत. बाईसाहेब काही जेवायला तयार नाहीत. दुपार टळून गेली, संध्याकाळ झाली आणि आज रोजच्या दुपारच्या जेवणाकरता घरी येणारे पंत दुपारी आलेच नाहीत, ते रात्रीच घरी आले दिवे लागण झाल्यावर. एरवी पंतांचा सगळा काही जामानिमा घेण्याकरता नारायण पुढे यायचा, आज नारायण आलाच नाही, त्याऐवजी बाईसाहेब पुढे आल्या. पंतांचं उपरणं, त्यांची पगडी सगळं काही घेतलं आणि खुंटीवरती ठेवून देत असतानाच पंत विचारतायत, अहो आज नारो आला नाही, तुम्ही कशा? आणि मग घडलेला प्रसंग बाईसाहेब सांगतायत, अहो दुपारी पंक्तीत ना हा असा प्रकार घडला, तो ऐकायलाच तयार नाही अगदी, आणि म्हणून माझ्या तोंडून एक अधिक उणा शब्द बोलला गेला असेल, पण खरं सांगू का, मी त्याला अधिक उण बोलले याचं वाईट वाटण्यापेक्षा मला जास्त समाधान याचं वाटतंय की जर उद्या कोणी याला बोललं तर हा याच्या कर्तृत्वानं स्वतःला सिद्ध करू शकेल, एवढ्या ताकदीनं हे पोर उभं राहू शकतो हो. आपली इतर 40 पोरं नाही राहणार कदाचित, पण हा राहील, तेवढी धमक आहे पोराच्यात. एक काम करा ना, मला ठाऊक आहे तुम्ही दरबारी काम करून खूप दमून आलात, थकून आलात, पण हात जोडून विनवणी करते हो, पोर दुपारी जे रागानं निघून गेलंय ना, माझ्या घशाखाली घास नाही उतरला, आणता का हो त्याला परत बोलवून? आणता? आणि पंत स्वतः बाहेर पडले त्याला शोधायला. सगळं गाव ढुंडाळलं आणि पंतांच्या लक्षात आलं, जिथून या नारायणाच्या प्रवासाची सुरुवात झाली तिथेच हा नारायण जाऊन बसला असेल कदाचित, म्हणून पुन्हा रामेश्वराच्या देवळात आले. तिथल्याच एका ओवरीत बसलेला नारायण दिसला.
पंत जवळ गेले. नारायणा, कसा रे असा बसलास? पंत, माफ करा तुम्हाला मला सगळं कळलंय. आता काहीही बोलायचं नाही. मी तुला घरी घेण्याकरता म्हणून आलोय, चल माझ्या बरोबर. अहो पण बाईसाहेब, त्यांनीच मला धाडलंय, चल. आणि पंत त्याचा हात धरून त्याला घरी घेऊन आले. आणि इकडे येतात पाहतात तो काय, बाईसाहेबांनी स्वयंपाकघरात 2 पानं घेतली होती. 2 चांदीची ताटं, वाट्या, भांडी, सगळं काही जामानिमा सगळा केला होता. सुंदर रांगोळी काढली होती. आणि आज पंतांच्या बरोबरीनं बाईसाहेबांनी नारायणा करता सुद्धा पाणी घेतलं होतं. नारायणानं हे सगळं पाहिलं, खाली मान घालून उभा राहिला. आणि बाईसाहेब म्हणतायत, अरे नारायणा, दिवसभर काही खाल्लं नाहीस, भूक नाही का लागली? बस बरं, आलोच. आणि असं म्हणून गेला. आतल्या खोलीमध्ये एका कोपऱ्यात गुंडाळून ठेवलेली केळीची पानं होती, दुसऱ्या दिवसाकरता काढलेली. त्यातलं एक पान घेतलं आणि ते पान घेऊन त्या पाटासमोर आणून ठेवलं. सगळे पदार्थ होते ते त्या पानावरती वाढून घ्यायला सुरुवात केली. बाईसाहेब म्हणतात, नारायणा काय करतोस? जे यापूर्वीच करायला पाहिजे होतं. आज दुपारी तुमच्याशी चांदीचं ताट मिळालं नाही म्हणून वाद घातला, पण बाईसाहेब तुम्ही बोललात ते अगदी 100% खरं बोललात. मी इथं आलो, तुम्ही आणि पंतांनी मला स्वतःच्या पोटच्या पोरासारखं वाढवलंत. आणि हे सगळं मिळवता पेशव्यांच्या दरबारी मी पंतांच्या बरोबरीनं चाकर म्हणून कामही करायला लागलो. पण याच्याही पुढे मला माझ्या आयुष्याच्या प्रगतीची वाट शोधायची आहे, त्या साध्यापर्यंत पोचायचंय. हे कदाचित मी विसरून गेलो होतो. ते तुमच्या बोलण्यानं मला आठवलं. माझ्या आईला मी शब्द देऊन बाहेर पडलोय. जे ऐश्वर्य, जी श्रीमंती माझ्या बाबांनी कमावली होती, ती कमवून मी आणीन म्हणून माझ्या आईच्या दिलेल्या वचनाची आठवण तुम्ही मला करून दिलीत बाईसाहेब. जन्म देणारी आईच असते, पण आयुष्याला आकार देणारी सुद्धा आईच असते. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात त्या जागी आहात. आता इथून पुढे चांदीच्या ताटावर तेव्हाच जेवायला बसीन जेव्हा मी स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध होईन. याकरता कोणत्याही गोष्टीला कितीही धारिष्ट्यानं सामोरं जावं लागलं तरी चालेल. आणि हे सगळं बोलणं ऐकत असतानाच पंत म्हणाले, नारायणा, तुझ्या मुखातून आलेली वाणी ही रामवाणीच आहे, ते सत्य आहे. अरे आज नानासाहेबांना तू साऱ्याचा हिशोबाचा तयार केलेला कोष्टकाचा कागद माझ्याकडून दाखवला गेला आणि नानासाहेब पेशव्यांना तो खूप आवडलाय. अरे त्यांनी तुला उद्या दरबारात बोलावलंय. मला दरबारात? हो, माझ्या बरोबरच. उद्या जायचंय आपल्याला. आता 2 घास खाऊन घे बरं पटकन. रात्र कशी तरी तळमळीत घालवली नारायणानं. दुसऱ्या दिवशी पंतांच्या आधी बाहेर अंगणात येऊन उभा राहिला आणि पंतांच्या बरोबरीनं नानासाहेबांच्या दरबारात गेला. नानासाहेब हातामध्ये ते शेत साऱ्याचा हिशोब सांगणारा कोष्टक घेऊन बसलेच होते. कागदाच्या कुठल्याही कोपऱ्यातनं पाहिलं तरी शेतसाऱ्याचा हिशोब व्यवस्थित लागत होता, जो आत्तापर्यंत प्रचंड गोंधळात टाकणारा होता, जो या कोष्टकामुळे सुलभ झाला होता. आणि नानासाहेबांनी नारायणाला आलेलं पाहिलं. नानासाहेब पेशवे म्हणतायत, पंत, आता हा तुमचा नारो नाही राहिला बरं. आता हा संपूर्ण पुणे शहराचा नायक सुभेदार म्हणून आमच्या दरबारी रुजू होईल. कोण आहे रे तिकडे? आणा त्याची मानाची पालखी, शिरपेच, त्याचं मानाचं चांदीचं ताट. आणि असं म्हणून सगळी मंडळी येऊन उभी राहिली. हो, नारायणाच्या हाती स्वतः पेशव्यांनी हे सगळं सुपूर्त केलं. त्याच्या डोक्यावरची पगडी काढून ठेवली आणि मानाची शिरपेचाची पगडी त्याच्या मस्तकी पेशव्यांनी स्वतः घातली. मानाची पालखी दिली आणि नारायणाने म्हणावं, पेशवे सरकार, या पालखीत मी बसण्याआधी ही पालखी पाडळीला पाठवाल का हो? तिथं माझी आई असते राम मंदिरात, तिला या पालखीत बसवून मिरवत आणीन म्हणतो इथे, तुमची आज्ञा असेल तर. आणि खरोखर
हा नारायण ही पालखी स्वतःच्या खांद्यावर वाहत पाडळीपर्यंत गेला. आई रामासमोर उभी होतीच, रामाला हाक मारत होती, विचारत होती, रामा, जसं तू गेल्यानंतर तुझी वाट बघत कौसल्या उभी होती तशी मीही आज उभी आहे रे, कधी येईल माझा नारायण? आणि असं आईनं म्हणायला आणि नारायणानं हाक मारायला, आई आलोय मी. अगं नुसता नाही आलो, हे बघ पेशव्यांची ही मानाची पालखी मला मिळाली आहे, हे बघ माझ्या मस्तकावर हा मानाचा शिरपेच स्वतः नानासाहेब पेशव्यांनी माझ्या मस्तकी घातलाय. आईला अतीव आनंद झाला. नारायणानं आईला पालखीत बसवलं आणि पाडळीतून पुण्याला आणलं. पेशव्यांनी या नारायणाला एक वाडा सुद्धा बांधून दिला. पेशवाईच्या इतिहासातलं या नारायणाचं स्थान खूप मोठं आहे मंडळी. पंतांच्याकडे आल्यानंतर तुळशी, बेल, फुलं सगळं काही खुडण्याकरता ज्या तुळशी बागेत हा नारायण जात होता ना, तीच बाग नंतर या नारायण अप्पाजी खिऱ्यांनी म्हणजेच या नारायणाने स्वतःच्या कर्तृत्वानं पंतांच्याकडूनच विकत घेतली. समर्थ कृपेनी जी राम उपासना या खिऱ्यांच्या घराण्यात चालत आली होती, त्या राम उपासनेचं द्योतक म्हणून, प्रतीक म्हणून पुण्यामध्ये एक सुंदर देऊळ असावं असं पंतांना वाटलं. ह्यात नवल काहीच नव्हतं. तुळशी बागेच्या मध्यभागी असलेल्या रिकाम्या जागेतच नारो अप्पाजींनी रामरायाचं प्रतीक म्हणून उभं राहणारं मंदिर बांधायला सुरुवात केली. या मंदिराचं बांधकाम पूर्ण होताच याच्यामध्ये स्थापन होणाऱ्या राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तींचं काय, तोही प्रश्न प्रत्यक्ष रामरायांनीच सोडवला असं म्हणा ना. नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर जवळ असलेलं कुशावर्त नावाचं ठिकाण, जिथे या मूर्ती सापडल्या आणि त्या पुण्यामध्ये आणल्या गेल्या. या राम, लक्ष्मण, सीतेच्या समोर असलेला तो दासमारुती, जो एका पाथरवटाकडून नारो अप्पाजींनी घडवून घेतला. नारो अप्पाजींचं काम पेशवाईमध्ये अगदी महत्त्वाचं आणि मोठं आहे. कारण नानासाहेबांच्या कारकिर्दीपासून पेशवाईत दरबारी म्हणून, कारभारी म्हणून लागलेले नारो अप्पाजींनी आलेली निजामाची स्वारी पुण्यापर्यंत पोचू नये म्हणून निजामाला जवळजवळ खाजगीतून 1.5 लाखाचा भरणा दिला. तरीही निजामाची स्वारी झालीच. या स्वारीमध्ये उद्ध्वस्त झालेलं पुणे आणि त्याची पंचक्रोशी पुन्हा उभी करण्याचा मान त्यावेळेला गादीवर असलेल्या माधवराव पेशव्यांनी दिला, तो नारो अप्पाजींनाच. त्याही नंतर नारायणराव जेव्हा गादीवर बसले, त्यांच्यानंतर आता पेशवाईचा वारस कोण, याचं उत्तरही नारो अप्पाजींच्याच इतिहासात सापडतं. नारायणरावांची पत्नी गंगाबाई हिच्या पोटी असलेला पेशवाईचा वारस नारो अप्पाजींनीच पेशवाईचा पुढचा वारस म्हणून सगळीकडे ग्वाही फिरवून त्याला सिंहासनावर बसवलं. आणि एवढं सगळं केल्यानंतर ह्याचं सगळ्याचं श्रेय जर नारो अप्पाजींनी कोणाला दिलं असेल तर ते एकाच गोष्टीला दिलंय, पिढीजात घरामध्ये आलेली राम उपासनेची परंपरा आणि त्या उपासनेचं सामर्थ्य, त्या उपासनेच्या सातत्यानं मिळत असलेल्या सामर्थ्याची उपासना करत नारो अप्पाजींनी नवा इतिहास घडवला. पेशव्यांच्या दरबारी साधा कारभारी म्हणून लागणारी ही व्यक्ती आता पेशवाईतली महत्वाची व्यक्ती म्हणून स्वतःच्या पदावरून उतार झाली आणि पेशवाईच्या अंतापर्यंत कार्यरत राहिली. अर्थात हे सगळं सामर्थ्य मला माझ्या रामानं दिलं आहे ही धारणा पक्की होती. आणि हीच धारणा जर पक्की असेल तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे राम गावा ही पायरी चढली जातेच, त्यानंतर राम ध्यावा ही पायरी चढली जाते आणि शेवटची पायरी चढण्याकरता रामरायाच हात पुढे करतो, ये राम जीवीचा विसावा. आणि म्हणून समर्थ म्हणतात ती गोष्ट ध्यानात ठेवायची. खरोखर
साधकाला आपल्या साधनेच्या मार्गावरून जाताना कितीही अडथळे आले तरी ते त्यानं धारिष्ट्यानं पार करायचेत. ते पार करता करता स्वतःचं कर्तृत्व त्यानं सिद्ध करायचंय. ते सिद्ध करताना आपल्या मार्गात कोणीही येईल, काहीही बोलेल, त्याला गरज असेल तरच आपलं तोंड उघडून उत्तर द्यायचंय, अन्यथा द्यायचं नाही. कारण गप्प बसणं हेही उत्तर देण्यासारखंच असतं. आणि जेव्हा सगळी परिस्थिती हातामध्ये येऊन उभी ठाकेल तेव्हाच उत्तर द्यायचंय, पण तेही सर्व लोकांशी नीव व्हावे या न्यायाने. नम्र वाचे वधून द्यायचंय, कारण तोच आमच्या रामचंद्राचा आदर्श आहे. आणि हा आदर्श जर आपल्याला अंगी बाणायचा असेल तर समर्थ म्हणतात त्याप्रमाणे वाटचाल करायला हवीच. राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा. राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राम गावा, राम ध्यावा, राम गावा, राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करू आणि आरती करू. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगी मुक्ती धन संपदा संत संग देगी सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आभासी. साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता. खेचर फणचर भरत निज भ्राता, धन्य तो नृपनायक दशरथ पिता. जय देव जय देव जय जय रघुतिलका, आरती ओ आळू त्रिभुवन नायका. जय देव जय आचार्य गुरुवर या कार्याचे फळ, रविकुलखंडन मंडन संसार मूळ. सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त केवळ. जय देव जय देव जय जय रघुतिलका, आरती ओ वाळू त्रिभुवन नायका. जय देव जय देव घालीन लुटांगण प्रेमी अलंगीन अनंत पूजन. हळे वाहिन म्हणे नवा, त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेच देवा, बुद्ध्यात्मना वा मी अद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पया. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास लावा. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणेच्या. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित भक्तिजागर कीर्तन महोत्सव. श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि भगवान नरसिंह जन्माचं पावन पर्व घेऊन आलेला हा महोत्सव आपणासमोर ठेवताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. कीर्तन आणि कीर्तनातून मिळणारं समाधान हे शब्दातीत असतं. असेच अनेक कीर्तन महोत्सव आम्हाला आपल्या समोर सादर करायचे आहेत. असे महोत्सव सादर करताना आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं. म्हणून या माध्यमाद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण यथायोग्य दानधर्म करून हा महोत्सव आणि इथून पुढे येणारे सर्व महोत्सव या सर्वांना पाठबळ देऊ शकाल.
धन्यवाद. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. लक्ष्मीनारायण नारायण हरी हरी. वेदो नारायण नारायण हरी हरी. सत्यनारायण नारायण हरे हरे. सत्यनारायण नारायण हरे